शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। खरीप 2025 चा पीक विमा हेक्टरी कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या 2025 चा पीक हप्त्याची वाट पाहत आहे। शेतकरी मित्रांनो, त्याच दरम्यान राज्य सरकारने 2022, 23 आणि 24 आणि या वर्षातील प्रलंबित फळ पीक विमा योजना निधी वितरणास आता सुरुवात केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 16 मार्च 2026 रोजी 6 महत्त्वाचे GR हे निर्गमित करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात निधींचा मंजूर सुद्धा करण्यात आला। आता कोणत्या योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला तर ही रक्कम प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि राज्यस्तरीय पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंतर्गत वितरण केले जात आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार सर्व राज्यांना 25 मार्च 2026 पर्यंत प्रलंबित रक्कम वितरण करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। आता 16 मार्च 2026 रोजी कोणता GR मंजूर झाला आणि निधी त्यासाठी किती मंजूर झाला ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, मृग बहारसाठी 2023 च्या रक्कम 22,83,281, आंबिया बहारासाठी 2023-24 साठी म्हणजे गारपीट किंवा अतिरिक्त बाबीसाठी मंजूर रक्कम झालेली आहे 1,81,651। त्याचबरोबर आंबिया बहार 2023-24 साठी प्रलंबित अनुदान हे मंजूर रक्कम झालेली आहे 18,46,228। त्यानंतर आंबिया बहार 2022-23 राज्य शासनाचा उर्वरित जो हिस्सा असतो तो मंजूर झालेला आहे 52,92,854। आता आंबिया बहार 2024 आणि 25 साठी मंजूर रक्कम झालेली आहे 28,70,55,250 रुपये एवढी। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आंबिया बहार 2024-25 साठी गारपीट किंवा अतिरिक्त हवामान धोका यासाठी मंजूर रक्कम आहे 7,45,45,595 एवढी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की 2025 चा पीक विमा कधी येणार। तर शेतकरी मित्रांनो, 2025 च्या हंगामासाठी विमा दावे प्रक्रिया असून मागील प्रलंबित निधी वितरण पूर्ण त्यानंतर 2025 चा दावा नाही गती मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, जो खरीप 2025 चा विमा आहे सोयाबीनचा तो हे उर्वरित 2022, 23 आणि 24 हे थकीत विमा वितरण झाल्यानंतर म्हणजेच 25 मार्च 2026 पर्यंत सोयाबीनचा खरीप 2025 चा विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय दिलेला आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पीक विम्याचे हप्ते प्रत्यक्ष वितरण होऊ लागतील। त्यानंतर 2025 चा खरीपचा विमा हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।